हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल विजन 24/7. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची जे एक्झाम आहे, ज्यामध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि ॲनालिटिकल केमिस्ट या 2 पोस्टसाठी तुमची एक्झाम होणार आहे आणि त्या एक्झामची डेट कन्फर्म झाली आहे. तर ती एक्झाम असणार आहे तुमची 30 आणि 31 डिसेंबर 2024. तर 30 आणि 31 डिसेंबर ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची डेट्स आहे, कारण याच 2 दिवसांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर या एक्झामच्या रिलेटेड काही अ, ज्या गाईडलाईन्स आहेत त्या जाहीर झाल्या आहेत. प्लस एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी गाईडलाईन आहे, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की एक्झाम ही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होणार आहे, ज्यामध्ये एम-सी-क्यू फॉर्मॅटमध्ये होणार आहे, ज्यामध्ये एक क्वेश्चन आणि त्याला 4 ऑप्शन्स असतील. तुम्हाला जस्ट आन्सर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे बेसिक गोष्ट आहे, हे सगळ्यांना माहितीच असेल. त्याच्या व्यतिरिक्त काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत वन बाय वन. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गाईडलाईन अशी आहे, की जे एक्झाम आहे तुमची ती 2 ग्रुपमध्ये होणार आहे आणि प्रत्येक एका सेक्शनला तुम्हाला मॅन्डेटरी टाइम बाउंड आहे. म्हणजे ग्रुप ए आणि बी असे जर 2 ग्रुप असतील, तर ग्रुप एचा टाइम बाउंड फिक्स राहणार आणि ग्रुप बीचा टाइम बाउंड फिक्स राहणार. म्हणजे सपोज जर का ग्रुप एला तुम्हाला 45 मिनिट्स आहे आणि तो 45 मिनिट्सच्या आतमध्येच तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाले असतील सगळे ग्रुप एचे, तर तुम्ही ग्रुप एचा रिमेनिंग टाइम ग्रुप बी मध्ये युटिलाइज नाही करू शकत. ठीक आहे. तर सगळ्यात मेन काय आहे, की यामध्ये ए आणि बीचा टाइम बाउंड फिक्स्ड आहे. त्यानंतर दुसरी गाईडलाईन अशी आहे, की जर का एखादा क्वेश्चन आहे एक्झाममध्ये, तो तुम्हाला आठवत नाहीये किंवा तुम्हाला त्याचा आन्सर शेवटी टिक करायचा आहे, कारण तुम्हाला त्याला वेळ लागत आहे, तर तुम्ही तिथे त्या क्वेश्चनला मार्क सुद्धा करू शकता. पण तोही क्वेश्चन तुम्हाला तुमचा जो टाइम बाउंड आहे, जो ग्रुप ए मधला जर क्वेश्चन असेल, तर ग्रुप एच्या टाइम लिमिटच्या आतमध्येच तो सॉल्व्ह करायला लागणार आहे. ठीक आहे. आणि जर का क्वेश्चन मार्क केलेला आहे ग्रुप ए मध्ये, तर तुम्ही ग्रुप बीच्या टाईममध्ये त्याला नाही सॉल्व्ह करू शकणार. ठीक आहे. हे एक गाईडलाईन त्यांनी सांगितली आहे. आणि दुसरं असं, की एक्झाम तुमची 100 क्वेशन्स असणार आहे, ज्यामध्ये ग्रुप ए मध्ये 50 क्वेशन आणि ग्रुप बी मध्ये 50 क्वेशन असणार आहे. ग्रुप ए साठी पण तुमच्याकडे 45 मिनिट्स असतील आणि ग्रुप बी मध्ये पण तुमच्याकडे 45 मिनिट्स असतील. म्हणजे एकूण तुमचा 1.5 तासाचा हा पेपर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि जी थर्ड गाईडलाईन आहे, ती सुद्धा तुमच्या टाईम लिमिटशीच रिलेटेड आहे. ज्यामध्ये ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी टाइम बाउंड असणार आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा तुम्ही, इथे आहे सेक्शन 1, ज्यामध्ये तुम्हाला कोणता मराठी लँग्वेज म्हणजे मराठी भाषा असणार आहे. ज्यामध्ये ग्रुप ए मध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन्स असतील. इंग्लिश लँग्वेजचे तुमच्याकडे 8 क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर रिझनिंग प्लस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याचे तुमच्याकडे 15 क्वेश्चन असतील. आणि जे तुमचा जो रिगार्डिंग सब्जेक्ट आहे, तुमच्या एक्झाम रिगार्डिंग जो सब्जेक्ट आहे, त्याचे 20 क्वेश्चन्स असतील. म्हणजे असे ग्रुप ए मध्ये टोटल क्वेश्चन्स किती आहे? 50 क्वेश्चन्स आणि टाईम तुमच्याकडे आहे 45 मिनिट्स. प्लस आता हे आणि हा जो ग्रुप एचा टाइम आहे, म्हणजे हा जो ग्रुप ए साठी टाइम तुम्हाला दिला आहे, तो 45 मिनिट्स असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये तुम्हाला मराठीचे 8 क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजचे 7 क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर रिझनिंग आणि क्वांट म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये 15-15 क्वेश्चन सिमिलर असणार आहे. आणि जो रिगार्डिंग सब्जेक्ट आहे, त्याचे सुद्धा तुमच्याकडे सिमिलर क्वेश्चन्स आहेत दोन्ही पार्टमध्ये. म्हणजे 20 क्वेश्चन्स ए पार्टमध्ये, 20 क्वेश्चन बी पार्टमध्ये. बी पार्टमध्ये सुद्धा तुम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत आणि टाइम जो आहे तो आहे 45 मिनिट्स. ग्रुप ए तुम्हाला पूर्ण 45 मिनिट्समध्ये सॉल्व्ह करायला लागणार आहे. म्हणजे यामधला टाइम तुम्ही यामध्ये नाही यूज करू शकत. ठीक आहे. आणि हा पण तुम्हाला याच्यासाठी सुद्धा 50 क्वेश्चनसाठी 45 मिनिट्स तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्याच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त एक सांगायचं आहे,
आम्ही जे तुमचे एफ-डी-एच्या बॅचेस आहे त्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च केल्या आहे. जसं त्यामध्ये एफ-डी-एची फास्ट ट्रॅक बॅच असेल किंवा एफ-डी-एची सीनियर टेक्निकल असिस्टंट बॅच असेल, एफ-डी-एची एनालिटिकल केमिस्ट एंड सीनियर टेक्निकल असिस्टंटची बॅच असेल आणि थर्ड जे एफ-डी-ए सीनियर टेक्निकल असिस्टंटची बॅच असेल किंवा एफ-डी-ए सीनियर टेक्निकल असिस्टंट त्यामध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पार्ट असे दोन्ही पार्ट तुम्हाला कव्हर करून मिळतील. तर ह्या ज्या सगळ्या बॅचेस आहे, या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला 50% ऑफ आहे. तर तुम्ही लवकरात लवकर बॅच पर्चेस करा. हे ज्या सगळ्या बॅचेस आहे त्याच्यावर तुम्हाला 50% डिस्काउंट असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला कुपन कोड अप्लाय करायचा आहे एफ-डी-ए एक्झाम आणि हे सगळं कॅपिटलमध्ये. जर हा कुपन कोड तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला जेही बॅच पर्चेस करायची आहे त्याच्यावर तुम्हाला 50% ऑफ मिळून जाईल. आणि ही जी ऑफर आहे ही 48 आवर्स पर्यंत म्हणजे 2 दिवसापर्यंत व्हॅलिड आहे. सो लवकरात लवकर बॅच पर्चेस करा. ते तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महत्वाचं असेल. ठीक आहे. थँक यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.